सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे। लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। सैफ अली खान याच्यावरती शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यामध्ये मानेतनं आणि मणक्यातनं धारदार शस्त्र बाहेर काढण्यात आले। सध्या सैफ अलीवरती उपचार सुरू आहेत आणि तो नीट प्रतिसाद देत असल्यामुळे त्याला डिस्चार्ज मिळणार असल्याचं कळतंय। उद्या रविवारचा दिवस रुग्णालयामध्ये त्याला ठेवलं जाईल आणि त्यानंतर सोमवारी डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती सध्या मिळते। तर सैफ अली खान याच्या प्रकृतीविषयी ही महत्त्वाची अपडेट म्हणून याकडे पाहता येईल। सैफ अली खान याला सोमवारी कदाचित डिस्चार्ज मिळू शकतोय। उद्याचा एक दिवस सैफ अली खान हा रुग्णालयामध्येच आराम करणार आहे आणि त्यानंतर सोमवारी त्याला डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती आहे। आणि याविषयी ताजे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्या सोबत आहेत। रिद्धेश, सैफच्या प्रकृतीविषयी काय ताजी सध्या रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे? नक्कीच आपण पाहिलं सैफ अली खान वरती हल्ला झाला त्यानंतर त्याला डिस्चार्ज कधी देणार अशी देखील खूप मोठी चर्चा होती आणि अखेर आता माहिती मिळाली आहे की सैफ अली खानला सोमवारपर्यंत डिस्चार्ज आहे तो मिळू शकतो। लीलावती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। सैफ अली खान यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि त्यांच्या मानेतून आणि मणक्यातून धारदार शस्त्र हे देखील काढण्यात आले आहे अशी देखील माहिती मिळत आहे की त्यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर सध्या तरी त्यांनी चालत वगैरे आहे, वेळेत जेवत वगैरे देखील आहे आणि त्याची बॉडी देखील ते नीट प्रतिकार ते रिॲक्ट चांगली करत आहे आणि त्यामुळे आता त्यांना उद्याचा रविवारचा दिवस असल्यामुळे उद्याचा दिवस हा त्यांना रुग्णालयात ठेवला जाणार आहे आणि त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। गुरु, धन्यवाद रिद्धेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।